लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपण बघतो आहोत की या विजयने एक वेगळाच डाव रंगलेला आहे। तो काय असणार आहे, चला तर मग बघूया आजच्या ह्या एपिसोडमध्ये। आणि प्रेक्षकांनो बघा, आता इकडे हा विजय आणि ही रम्या ज्यूस पित असते, पण ते ज्यूस एक्सचेंज करतात आणि रम्या ते ज्यूस पिते आणि म्हणते की पपई, आणि विजय म्हणतो की करेक्ट, म्हणजे आत्ता जसं तुला वाटलं तसंच दुसऱ्या कोणालाही वाटेल। आणि प्रेक्षकांनो आता तिकडे विजय बोलत असतो, पण इकडे मात्र कृती होत असते, कारण ही नंदिनी जी आहेत ना, ही ते ज्यूस फ्रीजमधनं काढते आणि दोघींसाठी ग्लास भरत असते। आणि तो विजय म्हणतो की आता हा ज्यूस सोडून पपईचा ज्यूस जर दोघींपैकी एक व्यक्ती पिलं तर। आणि प्रेक्षकांना बघा, आता नंदिनी दोन्हीही ज्यूस आणते आणि काव्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते। नंदिनी येते आणि म्हणते की काव्या हे घे। आणि प्रेक्षकांना आता माहीत नाही की खरंच असं होणार आहे की नाही होणार, की दोघींचेही म्हणजे बाळ सुखरूप असणार की नाही असणार। प्रेक्षकांनो आपण बघितलं आहेत की आपल्या गुरुजींनी भविष्यवाणी केलेली आहेत, पण त्यानुसार आता खरंच तसं होणार आहेत की गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरणार आहेत, हे प्रेक्षकांनो आपल्याला मालिका बघत असल्यावरच कळणार आहेत। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।